मंडळी, हा आहे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. नुकत्याच लागलेल्या MPSC परीक्षेच्या निकालात दीपक सवडे हा राज्यातून 29वा आलाय. त्यामुळे त्याचं क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न साकार होतंय. त्याच्या या आनंदामध्ये संपूर्ण गाव सहभागी झाला असून वाजत गाजत मिरवणूक काढत त्याचा सत्कार करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या दीपक सवडेने हे उत्तुंग यश कसं मिळवलं हे आपण त्याच्याचकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव दीपक नंदावे बाबूराव सवडे. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा रिझल्टमध्ये मी राज्यातून 29वा क्रमांक प्राप्त केला. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अकोला देव येथून पूर्ण केलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जानदा राजा छत्रपती शिवाजी विद्यालय अकोला देव येथे झालं. त्यानंतर ग्रॅज्युएशन BTech पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे येथून पूर्ण केलं. डिग्रीच्या फायनल इयरला असताना मी राज्यसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 20, 21, 22 आणि 23मध्ये राज्यसेवेच्या 4 मुख्य परीक्षा दिल्या आणि 22 आणि 23मध्ये राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू दिले. माझ्या या यशामध्ये माझे आई वडील, ताई, भाऊजी, शिक्षक आणि मित्रपरिवारांचा मोलाचा वाटा आहे. मी विद्यार्थ्यांना एक संदेश देऊ इच्छितो. राज्यसेवा करताना त्यांनी एक टाइम फ्रेम डिसाईड करावा. त्यामध्ये 2 ते 3 वर्ष डेडिकेटेड प्रिपरेशन करावं आणि त्यानंतर आपण प्लॅन बीचा विचार करणं एक काळाची गरज आहे. सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या दीपकचं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालंय. यानंतर त्याने माध्यमिक शिक्षण खाजगी शाळेमध्ये पूर्ण केलं असून यानंतर BTechची डिग्री घेतली आहे. BTechच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याने MPSC करण्याचा निर्णय घेतला. मागील 3 वर्षांपासून तो MPSCचा अभ्यास करत होता. 3ऱ्या प्रयत्नामध्ये त्याला हे यश मिळालं असून त्याच्या यशाने अख्खं गाव भारावून गेलं आहे. दीपक सवडे याच्या रँकनुसार त्याला नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असं पद मिळणार आहे. नवीन अभ्यास करणाऱ्या मुलांनी टाईम फ्रेम आखून घ्यावी व त्या वेळेमध्ये यश न मिळाल्यास प्लॅन B तयार ठेवावा असं आवाहन देखील दीपक याने केलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.